नमस्कार प्रेक्षकांनो, शब्द साखळी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। कथेला सुरुवात करूया। रामकिशनजी गेल्या 2-3 दिवसांपासून आजारी होते। त्यामुळे त्यांच्या पत्नी मनोरमाजी यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना याची खबर दिली होती। त्यांचा मोठा मुलगा सुनील आणि त्याची पत्नी सुमन यांनी लगेच आपल्या मुलांसह फ्लाईट पकडली आणि ते आपल्या वडिलांची सेवा करण्यासाठी पोहोचले। पण मधला आणि धाकटा मुलगा म्हणाले, आई आता भैया आले आहेत, मग आम्ही काय करायचं? आम्ही 1-2 दिवसात सुट्टी घेऊन येऊ। सुमन ही खूपच शांत आणि आनंदी स्वभावाची होती, पण तिला नेहमी सासू आणि नणंद यांचे टोमणे ऐकावे लागायचे, कारण ती हुंडा न घेता या घरामध्ये आली होती। दुसरीकडे मधली आणि धाकटी सून नेहमी वैभवात राहायच्या, कारण त्या भरपूर हुंडा घेऊन आलेल्या होत्या। त्यामुळे त्यांना कोणी काही बोलायचं नाही। सुमन नोकरी करायची, पण जेव्हा कधी गरज पडायची तेव्हा तिलाच बोलावलं जायचं, कारण मनोरमाजी यांना माहीत होतं की सुमन मनापासून सेवा करेल आणि सासू सासऱ्यांना कधी उलट उत्तर देणार नाही। सुनीलने तिला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, सुमन काही तक्रार असेल तर मला नक्की सांग, पण आई वडील किंवा घरातल्या कोणालाही उलट उत्तर देऊन त्यांचं मन दुखावू नकोस। त्यामुळे सुमन कधीच तक्रार करायची नाही की घरात आणखी 2 सुनाही आहेत, त्यांना का बोलावत नाहीत। उलट ती स्वतः ऑफिसमधून कशीबशी सुट्टी घेऊन यायची। गेल्या 8 वर्षांपासून हे चालू होतं। त्यामुळे आता मनोरमाजी यांचं मन सुमनबद्दल स्वच्छ झालं होतं। त्यामुळे त्या आता सुखदुःखात आपली मोठी सून सुमनलाच बोलवायच्या। पण जेव्हा कधी सगळं कुटुंब एकत्र यायचं, विशेषतः मुली आल्या की मनोरमाजी पुन्हा जुन्या खडूस सासूसारख्याच वागायच्या। आता त्यांनी मोठ्या मुलाला आणि सुनेला प्रथम बोलवलं होतं, कारण त्यांना माहीत होतं की रामकिशनजी यांची जबाबदारी चांगलीच सांभाळतील। रामकिशनजी रुग्णालयात दाखल होते। रात्री अचानक त्यांची खबर खालावलेली होती तब्येत, आणि डॉक्टरांनी सांगितलं की ते आता या जगात नाहीत। ही बातमी ऐकताच मनोरमाजी यांचं जगच उद्ध्वस्त झालं होतं। सुनील मित्र आणि नातेवाईकांना फोन करून खबर देत होता, तर सुमन आपल्या सासूजवळ बसून त्यांना आधार देत होती, धीर देत होती। दोन्ही मुली आपापल्या सासरीहून आल्या होत्या। मधला आणि धाकटा मुलगा आणि त्यांच्या सुनाही आल्या होत्या। रामकिशनजी यांनी मागे एक मोठं कुटुंब सोडलं होतं, पण तरीही मनोरमाजी स्वतःला एकटं आणि असह्य वाटत होत्या। अजून त्यांना नात्याचं खरं स्वरूप आणि समाजाची वास्तविकता समजायची होती। पंडितजी आले होते आणि अंत्ययात्रेची सगळी तयारी पूर्ण झाली होती। मोठ्या सुनेचे डोळे अश्रूंनी थांबतच नव्हते, तर धाकटी सून जी 2 महिन्यांची गरोदर होती, तिच्या डोळ्यात अश्रूच नव्हते। ती फक्त या रस्मी संपण्याचे, हे रीतिरिवाज संपण्याची वाट पाहत होती आणि माहेरी जाण्याची वाट पाहत होती। सगळ्या रस्मा, सगळ्या विधी झाल्यावर सुमन आत गेली आणि कपाटातून एक साडी काढून सासूला देणार होती, तेवढ्यात मोठी नणंद आली आणि म्हणाली, भाभी हे काय आहे? ही तर कातडी रंगाची साडी आहे, कोणी तरी फिक्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी द्या, लोक काय म्हणतील? पप्पांना गेले अजून एकही दिवस झाला नाही आणि मम्मी रंगबिरंगी कपडे घालतायत। यावर सुमनला खूप राग आला। तिला वाटलं, इथे कोणती फिल्मची शूटिंग चालली नाहीये की पांढरी साडी घालून रडायची तयारी करावी। पण ती काही बोलली नाही। तिने फिक्या रंगाची साडी सासूला घालायला दिली। तेवढ्यात धाकटी नणंद तिच्याजवळ आली आणि म्हणाली, भाभी मला तुमचा सलवार सूट द्या, मी कपडे आणले नाहीत, आंघोळ करून घरी जायचं आहे। सुमन हळूच म्हणाली, पण आता का? ती म्हणाली, अरे भाभी आता तुम्ही सगळे आहात ना इथे, मी 3ऱ्या दिवशी येईन, तसंही आता इथे माझं काही काम नाही। इतक्यात मोठी नणंद आली आणि म्हणाली, ठीक आहे, मी पण तुझ्याबरोबर जाते, आता इथेही माझंही काही काम नाही, मी पण तिथे जाऊन थोडं विश्रांती घेईन। असं म्हणत दोन्ही नंदांच्या बोलण्याने सुमन मात्र थक्क झाली होती। तिला वाटलं, वडिलांना जाऊन अजून 1 दिवसही झाला नाही आणि या दोन्ही मुली काय बोलत आहेत। दुपारपर्यंत दोन्ही मुलीही निघून गेल्या। संध्याकाळी धाकट्या सुनेच्या आईने सुमनच्या सासू म्हणजेच मनोरमाजींना सांगितलं, मी माझ्या मुलीला घेऊन जाते, इथल्या उष्ण वातावरणात तिच्या बाळावर वाईट परिणाम होईल, ब्रह्मभोजनाच्या दिवशी मी तिला घेऊन येईन। बिचाऱ्या मनोरमाजी काय बोलणार होत्या? त्यांच्याकडे शब्दच नव्हते। त्यांचं मन काय बोलणार होतं? त्यांच्या आयुष्यात एवढा दुःखाचा डोंगर जो कोसळला होता, त्यांना तर स्वतःशीच जाणीव नव्हती। दररोज मृत व्यक्तीसाठी पिंड देण्यासाठी जे अन्न बनवायचं होतं ते रिवाजानुसार चुलीवर बनवायचं होतं। सुमनने आयुष्यात कधीच चुलीवर जेवण बनवलं नव्हतं, पण रिवाजाप्रमाणे ती रोज कशीबशी चुलीवर जेवण बनवू लागली होती। सुनील आणि सुमन दोघेही मन, शरीर आणि धनाने सगळे रिवाज पार पाडत होते।
मनोरमाजी हे सगळं पाहत होत्या की सुनील आणि सुमन किती कष्टाने सगळी कामं करत आहे. त्यांच्यावर तर जणू पूर्ण घराची जबाबदारी आली होती. सासूजवळ बसून त्यांना धीर देण्यासाठी किंवा त्यांचे अश्रू पुसण्यासाठी सुमनकडे वेळच नव्हता. असेच 10 दिवस निघून गेले. मनोरमाजी अंघोळ करून बसल्या होत्या. सुमन काही कामानिमित्त खोलीत आली आणि तिथेच थबकली. आपल्या सासूला अशा अवस्थेत पाहून तिचं हृदय द्रवित झालं. कारण मनोरमाजींना तिने कधीच साध्या वेशात पाहिलं नव्हतं. त्या नेहमी चटक रंगाच्या साड्या नेसायच्या, पण आज त्यांची अवस्था पाहून सुमनच्या डोळ्यात पाणी ठिबकलं होतं. ती पटकन खोलीत गेली आणि तेलाची बाटली घेऊन सासूच्या केसात तेल लावून त्यांची वेणी घालू लागली. सासूच्या आई नानी सास पलंगावर बसून हे सगळं पाहत होत्या, म्हणजेच अजय सासूबाई. पण त्या काही बोलल्या नाहीत. पण इतक्यात मोठी नणंद आली आणि सुमनवर जवळजवळ ओरडलीच. भाभी, तुम्ही मम्मीची वेणी का घालताय? 13 दिवसापर्यंत केसांना कंगी करायची नसते आणि पलंगावर झोपायचंही नाही, हा रिवाज आहे. सुमनने उत्तर दिलं, दीदी, आता 10 दिवस झालेत. मम्मीचे केस खूप गुंतले आहेत म्हणून मी कंगी केली. तेवढ्यात नानी सासमध्ये बोलल्या, काही हरकत नाही बेटा, आजकाल कोणी हे सगळं मानत नाही किंवा पाळत नाही. तू केलंस ते उत्तमच केलंस. पण नणंद म्हणाली, लोक काय म्हणतील? तेव्हा नानी मम्मींनी किमान 1.25 महिना तरी समाजाचे नियम पाळायला हवे होते. भाभीला तर अक्कलच नाही. पण मम्मी, तुम्ही तरी का नाही सांगितलं की हे करायचं नसतं? सुसंस्कृत नंदेच्या तोंडून अशी बोलणं म्हणजे ऐकून सुमन थक्क झाली होती आणि रागाने चुपचाप खोलीबाहेर निघून गेली. खैर, आता 13व्या दिवशी म्हणजेच ब्रह्मभोजाच्या दिवशी सगळे नातेवाईक आणि जवळचे लोक आले आहेत. सुमन शांतपणे आपल्या कामात मग्न झाली होती, तर मनोरमाजी शांतपणे बसून आपल्या मुली आणि सुनांना पाहत होत्या. शेवटी पगडीचा रिवाज झाला आणि रामकिशनजी यांची पगडी सुनीलच्या डोक्यावर बांधली गेली. आज अचानक त्याला वडिलांच्या जबाबदारीची जाणीव झाली होती आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली होती. संध्याकाळी जवळजवळ सगळे नातेवाईक जेवण करून घरी परतले होते. सगळे गेल्यावर मनोरमाजी विचारात हरवल्या होत्या. त्या आतून घुसमटत होत्या. त्या विचार करत होत्या की धाकट्या सुनेच्या लग्नाला अजून 1च वर्ष झालं आहे, पण माझ्या स्वतःच्या मुलींनाही काहीच काळजी नाही. मी कधीच मुलगा मुलीत भेद केला नाही. सगळ्यांना शिकवलं, लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं, भरपूर दानधर्म करून हुंडा देऊन मुलींची लग्न लावून दिली. सगळ्यांच्या प्रसूतीवेळी त्यांची सेवा केली. धाकट्या मुलीला जुळ्या मुली झाल्या तेव्हा ती दोघींना एकटीनं कशी सांभाळणार या विचाराने मी 1 वर्ष तिला घरी ठेवून तिची सेवा केली. प्रत्येक संकटात पैशाने आणि त्याचबरोबर इतर मार्गाने दोन्ही जावयांना नेहमीच मदत केली. तरी माझी चूक कुठे राहिली? कुठे झाली माझी चूक की आज त्यांचं जाणं माझ्यावर माझ्या मुलींनी मला वर्ग केले. आईबद्दल इतकी संवेदनाहीता मोठ्या मुलीला स्वतः मंजुली सुनेच्या तोंडून ऐकताना ऐकलं होतं की भाभी, मम्मीचे कपडे साड्या 1.25 महिन्यापर्यंत धुवू नका, आता शगुन आहे. एकीकडे नवऱ्याच्या जाण्याचं दुःख होतं, त्यात मुलींचं बदललेलं वागणं मनोरमाजींना आतून तुटत होतं. विचार करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. आज त्या स्वतःला खूपच एकटं अनुभवत होत्या, कारण त्यांच्या आई आणि बहिणीही मोठ्या सुनेच्या मागे सासूची काळजी घेण्याचं सांगून निघून गेल्या होत्या. संध्याकाळी सुमन खोलीची साफसफाई करत होती. तेवढ्यातच नणंद आली आणि तिने आईचं कपाट उघडून सगळ्याच नव्या साड्या काढून घेतल्या. सुमनने विचारलं, दीदी काय करत आहात? त्यावर ती म्हणाली, काही नाही भाभी, मम्मी आता या नव्या साड्यांचं काय करणार आहे, आणि तसंही येत्या वर्षभरात मम्मींना कुठे जायचंही नाही आहे. सुमन म्हणाली, पण दीदी, ही साडी तर गेल्या महिन्यातच मम्मींनी माझ्यासोबत किती आवडीने खरेदी केली. ही तरी ठेवा, आता नाही तर काही दिवसांनी त्या घालतील. नणंद म्हणाली, भाभी, तुला काही अक्कल आहे की नाही? मम्मी आता नवीन साडी कधीच घालू शकत नाही. लोक काय म्हणतील? सुमन काही बोलणार इतक्यात मधली देवराणी आली आणि म्हणाली, दीदी, काल मम्मी किती मोठ्याने भैयाला हाका मारत होत्या. तुम्ही त्यांना समजावून सांगा की थोडं हळू बोलायचं, असं चालत नाही. लोक काय म्हणतील? नणंद म्हणाली, हो, मी मम्मींना समजावेन. असं करणं बरं दिसत नाही. लोक काय म्हणतील? नवऱ्याच्या मृत्यूचं काहीच दुःख नाही असं म्हणतील, असंच वाटेल. सुमन सुरुवातीपासून हे सगळं नाटक पाहत होती. आज तिच्या संयमाचा बांधच तुटला. ती म्हणाली, दीदी, भगवंत ना करो, पण जर पापाजींच्या जागी मम्मींना काही झालं असतं तर तुम्ही तेच नियम पाळले असते का?
समाज फक्त पुरुषांसाठी हे नियम सांगत नाही का? मम्मीचे कपडे हात लावायला छूता लागते, तर त्यांच्या नव्या साड्यांना आपण शिवू शकतो का? सासरेजी तुमच्या सगळ्यांचे वडील होते, मग हे सगळे नियम फक्त मम्मीजींनाच का लागू आहेत? दीदी, पापाजींचं वय 75 वर्षांचं होतं. त्यांनी आपली सगळी कर्तव्ये पार पाडली, आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगली. आम्ही तर सुना आहोत, पण तुम्ही त्यांच्या मुली असूनही मम्मींच्या दुःखात त्यांना धीर देण्याऐवजी काय करू नये याचे सल्ले देत आहात. तुम्हाला तुमच्या आईपेक्षा समाज आणि रीतिरिवाज जास्त महत्त्वाचे वाटतात का? तुम्ही कधीपासून लोक काय म्हणतील याचा विचार करताय? अरे, लोक तर नंतर बोलतील, पण तुम्ही तर आता तुमच्या बोलण्याने मम्मीचं काळी छाननी करताय. दीदी, मी तुम्हाला स्पष्ट सांगते, भगवंतासाठी मम्मींना अशा निरर्थक गोष्टी सांगू नका, नाहीतर त्या पूर्णपणे तुटून जातील. हे विसरू नका की सासरेजी या जगातून गेलेत, पण सासू अजून जिवंत आहे. त्यांना शांततेने जगू द्या, त्यांना त्यांच्या हालावर सोडा. बोलता बोलता सुमनचा कंठ मात्र दाटून आला होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. इकडे काही कामासाठी आलेल्या मनोरमाजींचे पाय मात्र दारातच थबकले. त्यांनी हे सगळं संभाषण ऐकलं होतं. कदाचित यामुळेच त्यांचं डोकं गरगरलं होतं आणि त्या दाराचा आधार घेत तिथेच खाली बसल्या होत्या. हे पाहून सुमन खूप घाबरली आणि तिने तातडीने मनोरमाजींना खाटेवर झोपवले आणि टेबलावर देऊन त्यांना झोपवले. थोड्या वेळाने जेव्हा मनोरमाजींच्या डोळे उघडले, तेव्हा सुमन शांतपणे त्यांच्या पायाजवळ बसली होती. मनोरमाजींनी हळूच हाक मारली, सुमन. ती लगेच त्यांच्या डोक्याजवळ येऊन बसली आणि त्यांच्या डोक्यावर हात फिरवतच विचारलं, आता तब्येत कशी आहे मम्मीजी? मनोरमाजी हलक्या हास्यासह म्हणाल्या, आता तब्येतीतही ठीक आहे बेटा, आणि डोकंही. सुमन म्हणाली, मी तुमच्यासाठी कडक चहा बनवून आणते, प्यायल्यावर थोडं बरं वाटेल. तोपर्यंत त्यांच्या दोन्ही मुलाही आल्या आणि म्हणाल्या, आई, आता तब्येत कशी आहे? मनोरमाजी म्हणाल्या, मी ठीक आहे बेटा, माझी फ्लाईटची तिकीट आहे, पण तुम्ही सांगाल तर मी थांबेन. मनोरमाजी म्हणाल्या, नाही बेटा, आता हे आयुष्यभराचं रडणं आहे, हे दुःख मला एकटीलाच भोगायचं आहे. तुम्ही निघून जा, तुमचं घर सांभाळा, नाहीतर लोक काय म्हणतील की मनोरमाजींनी सून असताना बेटीला जबरदस्तीने सेवेसाठी ठेवलं. त्या बोलत असताना सुमन चहा घेऊन आली होती. सर्वांना चहा देऊन ती तिथेच बसली. मग मनोरमाजी म्हणाल्या, बेटा, तू ऑफिसमधून आणखी काही दिवस सुट्टी घेऊन माझ्याकडे थांबशील का? कारण तुझ्या असण्याने मला धैर्य मिळतं. सुमन म्हणाली, का नाही मम्मीजी, मी आधीच सुट्टी वाढवली आहे. तेवढ्यात धाकटी मुलगी तोंड वाकडं करूनच दुसऱ्या खोलीमध्ये निघून गेली. दुसऱ्या दिवशी दोन्ही मुली आणि दोन्ही सुनाही निघून गेल्या होत्या. आता सगळे गेल्यावर सुमन आपल्या सासूजवळ जाऊन बसली. मनोरमाजींनी तिचा हात हातामध्ये धरला आणि म्हणाल्या, थांब सुनबाई, तू थांबल्याबद्दल धन्यवाद. माझी तर आशाच तुटली होती. तुझ्या थांबण्याने मला खूप जास्त धैर्य मिळाले. सुमन म्हणाली, मम्मीजी, तुम्ही कसल्या गोष्टी बोलताय? हे तर माझं कर्तव्यच आहे. यात धन्यवाद कसलं देताय? तुम्ही मला तुमची मुलगी मानत नाही का? मी पण तुमच्या मुलीसारखीच आहे ना, मग अशा गोष्टी का बोलताय तुम्ही? मनोरमाजी म्हणाल्या, तू माझी मुलगी नाहीस, सून आहेस, आणि बरं झालं तू माझी मुलगी झाली नाहीस. माझ्या मुलींना जे दुःख समजलं नाही ते तुला समजलं. मला माफ कर सुनबाई, मी तुला किती टोमणे मारले, पण तीही तुझी संस्कार आहेत की आजही तू तुझ्या सासूचा इतकी काळजी घेतेस. तुझे आईवडील खूप भाग्यवान आहेत, ज्यांनी तुझ्यासारखी मुलगी जन्माला घातली आणि मला दिली. बोलता बोलता मनोरमाजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुमनने त्यांना धीर देत म्हटलं, नाही मम्मीजी, मी तुमची मुलगीच आहे. मग तुम्ही असं का विचार करताय? स्वतःला एकटं समजू नका, आता तुम्ही नेहमी आमच्यासोबत राहाल. असं म्हणत सुमनने आपल्या सासूला घट्ट मिठी मारली. कसं वाटलं प्रेक्षकांनो सासू सुनेचं नात? प्रत्येक सुनेने असंच जर मुलगी होऊन सासूची सेवा केली तर जीवन किती सोपं होईल.